च्या संदर्भात 10 वर्षाच्या आतली जी झाडं आहेत, झुडपं आहेत, ती काढण्याचा निर्णय कुठेतरी शासन घेत. नाही 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 नाही. मी आत्ताच गिरीश महाजन साहेबांशी पण बोललेलो आहे आणि त्यांची सुद्धा भूमिका माझ्या माहितीनुसार हीच आहे की आता तपोवनातल्या ज्या वर्षानुवर्ष हजारो शेकडो वर्षापूर्वीची जी झाडं असतील ते शेकडो वर्षापूर्वीच्या झाडांचं जतन आपण केलं पाहिजे. त्यामुळे केवळ फक्त 10 वर्षाच्या आतली जी झुडपं आहेत ती झुडपं काढून साधू संतांना सुद्धा एक वनामध्ये राहण्याचं फील त्या ठिकाणी आलं पाहिजे, त्या दृष्टिकोनातून त्यांची पावलं उचलली जात आहेत. तर अजित पवार यांना सातत्यानं अडचणीत आणण्याचा प्रयत्न होतोय का? ज्या पद्धतीने पार्थ पवार अमेडिया कंपनी हे प्रकरण सातत्यानं सामोरं येतंय, तिथे अजित पवारांचं नाव देखील येतंय. अंजली दमानिया ज्या सामाजिक कार्यकर्ता आहेत ते सातत्यानं मागणी करतात की अजित पवारांनी प्रॉफिट ऑफ इंटरेस्ट केलाय, पहिला त्यांनी राजीनामा द्यावा. ते मुळामध्ये अंजली दमानिया कोण आल्या की ते आमच्या नेत्याचा राजीनामा मागतील आणि त्यांचं त्याच्यामध्ये मागण्याचा अधिकार आहे असं अंजली दमानिया अशा कोणत्या आहेत? म्हणजे काय लागून चालल्या त्या की अजित पवारांचा राजीनामा मागतील, कुठे धनंजय मुंडेंचा मागतील, उद्या कुठल्या नेत्याचा राजीनामा मागतील. त्यांनी ज्याची सुपारी घेतलेली असते त्याचा ते राजीनामा मागण्याचं काम करतात. बाकी राहिला प्रश्न पार्थ पवारांच्या बाबतीमध्ये त्याच्यावरती 2 समित्या नेमल्या गेलेल्या आहेत, चौकशी त्याची सुरू आहे, कारवाई जी व्हायची ती कारवाई सुद्धा झालेली आहे. आता इतकं सगळं केल्यानंतर अंजली दमानियांना केवळ फक्त अजितदादांना बदनाम कसं केलं जाईल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कसं बदनाम केलं जाईल याची सुपारी दिलेली आहे आणि त्या सुपारीला सोडून त्यांनी समाजकार्याकडे जरा जास्त लक्ष दिलं पाहिजे असं माझं मत आहे. परंतु टार्गेट केलं जात आहे का सातत्यानं? धनंजय मुंडेंच्या नंतर अजित पवार, पार्थ पवार, संपूर्ण अजित पवारांचं कुटुंब, कुठेतरी हा सातत्यानं एकाकी टार्गेटपणा राजकारणात सध्या सुरू आहे का? ज्या पद्धतीने महायुतीमध्ये तुम्ही सामील झालात भाजपबरोबर, भाजपच्या इतर नेत्यांवरती, कोणत्या नेत्यांवरती अशा पद्धतीचे आरोप होताना पाहायला मिळत नाही? मुळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच नेत्यांना टार्गेट करण्याचं काम अंजली दमानियांच्या माध्यमातून जे चाललेलं आहे याचा मास्टर माइंड कोण हा पहिले शोधला पाहिजे. त्यांना सुपारी देणारा कोण आणि मास्टर माइंड कोण, ही जी शंका लोकांमध्ये आहे, लोकांना जी आता या बाबतीत वारंवार अशा स्वरूपाचे आरोप करायची ही जी भूमिका त्यांची जी असते ना, याच्या मागे कोणी ना कोणी मास्टर माइंड असेलच. तो मास्टर माइंड समोर काही दिवसामध्ये तुमच्या समोर येणारच आहे आणि तोही आम्ही आणण्याचा प्रयत्न करणार. परंतु हा मास्टर माइंड तुम्ही म्हणतात की आम्हाला माहिती आहे तो समोर आणू, हा सत्ताधाऱ्यांचा मास्टर माइंड आहे की विरोधकांमधला कुणी आहे? मुळामध्ये ज्याला अजितदादांच्या विषयी किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविषयी समजा ॲलर्जी असेल, ज्याला भीती असेल, पक्ष ज्या पद्धतीने वाढण्याचा प्रयत्न करतो त्याच्याविषयी जर का त्याला शंका असतील, अशा स्वरूपाचा कोणी ना कोणी असू शकतो. अंजली दमानिया या स्वतःच्या मनाने चालतील असं मला वाटत नाही आहे. त्या चालतात कोणाच्या तरी डोक्यानेच आणि तो जो डोक्याने चालवणारा माणूस असेल ना तो सुद्धा जनतेच्या समोर काही दिवसात येईलच. तो खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. माजी मंत्री अनिल पाटील यांनी एक गंभीर आरोप केला की अंजली दमानिया सामाजिक कार्यकर्ता आहेत, परंतु त्या कोणाच्या तरी इशाऱ्यावरती चालतात आहेत आणि त्यांना तुकाराम मुंढेंना निलंबित करण्याची कृष्णा खोपडे यांची मागणी आहे. मर्जीतील कंत्राटदारांना कोट्यवधींचा निधी दिल्याचा आरोप देखील करण्यात आलेला आहे. काही महिला अधिकाऱ्यांना दमदाटी केल्याचा कृष्णा खोपडेंचा आरोप आहे. तुकाराम मुंढे यांना निलंबित करण्याची कृष्णा खोपडे यांनी त्या संदर्भात मागणी केलेली आहे. स्मार्ट सिटीचे सीओचे अधिकार त्यांना नव्हते तरी सुद्धा त्यांनी 20 कोटी रुपये कॉन्ट्रॅक्टदाराला देण्याचं काम आणि स्वतः चेकवर सही करून ते 20 कोटी रुपये त्यांनी इश्यू केले. ज्या स्मार्ट सिटीच्या फाईलवर त्या 2 स्मार्ट सिटीच्या अधिकारी त्या महिला अधिकाऱ्यांनी सही करण्यास इन्कार केला, त्या दोन्ही महिला अधिकाऱ्याला आपल्या चेंबरमध्ये बोलवलं, तिला टार्चर केलं, तिला शिवीगाळ का केल्या आणि म्हणून सभागृहामध्ये आम्ही मुख्य सचिवाच्या मार्फत याची चौकशी व्हावी, तुकाराम मुंढे यांना निलंबित